नमस्कार दादा. नमस्कार. तर बैलाचं नावच सांगण्याची गरज नाहीये. नावाचा दम आहे अर्ध्या. आजच्या शर्यतीबद्दल काय बोलाल? आजची शर्यत आमची एक बैल सांगून जमली होती दादा. सायबा आणि पुष्पा आरिबेला पण होता आणि तिकडे कोंबरकांबे तेजा निघाला. आणि आजचं नियोजन घरातून निघताना कसं होतं काय? घरातून निघता वेळी आम्ही भाऊचं सायबावाले मालकाचं आणि आमचं कॉन्टॅक्ट चालू होते की त्यांचं गाव इथून जवळजवळ 78 किलोमीटर लांब आहे. ते लवकरच निघाले आमच्यासाठी आणि आमच्या गावाच्या जवळ आलेत आरिबेसाठी. तर आजचा विजय तुम्हाला कसा वाटतो? आजचा विजय गाडी त्यांची आमच्या पाठीत आली, थोडीशी समोर असली असती तर मला पण थोडी मजा आली असती. गाडी त्या पाठीत या पाठीत आली म्हणजे खुला विजय झाला आमचा. गाडीची मागे गाडी खुला विजय झाला आमचा. आनंद आहे आम्हाला. तर दादा थोडासा प्रश्न आपण वेगळा विचारूया. सावली मैदानात होतो तेव्हा तुम्हाला मी बघितलेला आणि नंदीला पण बघितलेला. तेव्हा जेव्हा मथुर अपोजिट साईडला जी गाडी होती तेव्हा तुमचा माइंडसेट काय होतं? डोक्यात काय विचार होते? मथुर सोबत गाडी होती ती आम्हाला पहिलेच मनात आनंद होता आणि एकदम भरून आलेलं आमचं मन की एवढ्या मोठ्या बैलावर आम्ही गाडी खेळतोय. आणि राहुल शेट्टी अख्ख्या महाराष्ट्रभर नाव आहे. मथुरचं तर बादशाचा येतो, त्याचा काही विषयच नाही आहे. आणि आमचा आरिब्या तर अशा नसती फक्त गाडी घसन होईल किंवा विजय होईल काय होईल पराजय होईल ते हिंमत करून आम्ही गाडी धरलेली होती आणि आमचा विजय झाला. अजून आम्ही आनंदित झालो आणि आज पण आम्ही आनंदित आहे. आमच्या पार्टनरचा धनेश शेठचा बर्थडे वाढदिवस आहे, त्यानिमित्त आमचा गुलाल झालेला आहे साहेब आणि आरिब्याचा. तर आम्ही सर्व खुश आहे. आणि एक मी मुलाखत बघितलेली तुमची की तुम्ही बोललेले की मथुर सोबत पळाले तेव्हाच आमच्या बैलाचं नाव कुठेतरी पुढे आलेलं आहे. त्याच्याबद्दल या ब्लॉग मध्ये काय बोलाल? मथुर सोबत गाडी जमली तेव्हाच आमचा विजय झालेला की बैल चर्चेत आला, नाव झालेलं थोडंसं. मथुर सोबत एक तर अपोजिटला पळा किंवा पैऱ्यात पळा, दोन्ही एकूण बैल कसाही पळाला तरी मथुर सोबत पळाला किंवा गाडी केला तर नाव होतोच. आणि या वर्षात बैलाचा रेकॉर्ड कसा काय? बिंजोर आमच्या छोट्या मोठ्या 22 ते 24 बिंजोर झालेल्या होत्या. 26 जानेवारीला मोठा गुलाल भेटला आम्हाला मानाच्या हिंदकेसरी मैदानात आणि आज किरकाली मैदानात रामश्याम मैदानात देखील आम्हाला गुलाल भेटलेला आहे. चांगलं वाटतंय आम्हाला थोडंसं. आणि पुढचं नियोजन काय डोक्यात आहे? कुठल्या मैदानात आपण पळवणार? ना मैदान जे आता जिथे भरतील आपले जवळचे जेवढे असतील, बनवली झाला, रामश्याम मैदान, सावली मैदान, सर्व जो काय मैदान होईल कुठेही असेल तर आम्हाला पहिरा व्यवस्थित असला तर आम्ही जाणार किंवा आमची घरची गाडी गरीब ती पळवणार. तर शुभेच्छा भाऊ तुम्हाला, तुमच्या नंदीला पण आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण देतोय. धन्यवाद. आणि धन्यवाद. थँक्यू.